पूर्ण 1 वीकचे कामं मी एका दिवसात केले. हाय, गुड मॉर्निंग. सकाळी मी ही पूर्ण साफसफाई काढली होती, कारण माझी किचन मागे साफ झाली होती, पण एक कॉर्नर राहिला होता. सो मी ते साफ केलं. त्याचा काही व्हिडिओ शूट करता आला नाही आणि हे पण बऱ्याच दिवसापासून साफ करायचं राहिलं होतं. सो हे पूर्ण घासलं, धुतलं आणि तितक्यात माझ्या नवऱ्याने आज माझ्यासाठी नाश्ता बनवला होता आणि खरंच खूप छान बनवला होता. ते सगळं करेपर्यंत मला दुपार झाली. दुपारचं जेवण वगैरे आटपल्यानंतर मी हे खस्ते करायला घेतले होते. त्याच्यामध्ये ओवा, जिरा आणि मोहन टाकून थोडा वेळ साईडला ठेवून दिलं. तितक्या वेळात भांडे घासून घेतले आणि बरेच कामं पुरत होते मला आजच्या दिवशी. आणि मग थोडीशी फ्रेश वगैरे होऊन मग हॉलमध्ये खाली बसून मी लाटून घेतले, कारण बरेच होते आणि मग उभं राहून माझे पाय खूप दुखले असते आणि मी तसं पण आज बरेच कामं करत होती. थोडीशी पातळ पोळी लाटायची आणि त्याला छान असं त्रिकोणी करायचं आणि तिथे एका साईडला दाबून घ्यायचं. खूप मस्त होतात खस्ते, एकदम क्रिस्पी पण होतात आणि त्याला लेयर्स पण दिसतात. आणि हे खस्ते मी करते माझ्या मम्मीसाठी, कारण माझे मम्मी पप्पा येत आहे आणि माझ्या मम्मीला खस्ते खूप आवडतात. सो म्हटलं चला आपण करूया. मैदा पण होता आणि मग करून घेतले मी थोडेसे. आणि ज्या दिवशी मी हे बनवेल ना, त्या दिवशी तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेन. आपण सगळ्या गोष्टी बाहेरून विकत आणू शकतो, पण हे जे आपण घरी मेहनतीने बनवतो ना, याची काही मजा वेगळी असते आणि याची टेस्ट पण खरंच खूप वेगळी असते. म्हणून मग म्हटलं चला घरीच बनवूया. आणि तुम्हाला काय वाटते याबद्दल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.